तर फोन करून अजित पवारांना अडचणीत आणणाऱ्यांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गावकऱ्यांवरतीच गुन्हा दाखल झालाय। पोलीस सहअधीक्षकांना अजित पवारांची दमदाटी पाहायला मिळालेली होती। फोनवरून त्यांनी ओळखलं नाही का आणि अशी डेअरिंग झाली का असा सवाल अजित पवारांनी केला होता। पोलीस सहअधीक्षक अंजना कृष्णा यांना खडेबोल सुनावण्याचा प्रयत्नही केला। अनधिकृत वाळू उपसा कारवाई प्रकरणी हा सगळा प्रकार घडला। अजित पवारांचा दमदाटी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर जोरदार अशी टीकेची झोड ही अजित पवारांवरती उठली। त्यानंतर आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवरतीच कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। सर मुझे पता नहीं है ना सर, मैं सिर्फ यही बोल रही सर, समझ रही है वो आप बोल रही है जो ठीक है सर। मेरा चेहरा तो आपको समझ अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत संकेत कुलकर्णी यांच्याकडनं। संकेत, मुळात हे संपूर्ण प्रकरण अवैध पद्धतीनं जे उत्खनन चाललेलं होतं, वाळू उत्खनन, त्या प्रकरणात जी कारवाई केली जात होती ती अर्थातच वैध मार्गाने होत होती, मात्र त्यात एक प्रकारे अडथळा आणण्याचा निर्माण झाला का प्रयत्न, आणि त्याबरोबरीनं ज्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा दाखल करणारे नेमके कोण, याबद्दल माहिती द्याल? खरं तर हे संपूर्ण प्रकरण एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचलंय। कारण अवैध मुरुम उत्खनन एका शेतामध्ये शेतकऱ्याचं चालू होतं, त्यामुळे त्या ठिकाणी IPS अधिकारी ज्या करमाळ्यात सध्या DYSP म्हणून पोस्टिंगला आहेत, अंजना कृष्णा, या तिथं कारवाई करायला गेल्या होत्या। ही कारवाई सुरू असताना काही राष्ट्रवादीचे जे स्थानिक पदाधिकारी होते त्यांनी थेट अजित पवारांना फोन लावला। यामध्ये बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन लावला। त्यावेळेस अजित पवारांनी अंजली कृष्णा यांच्याशी संवाद साधला। तो संवाद फोनवरून पुरे नाही झाला म्हणून व्हिडिओ कॉल झाला। अजित पवार रागावले आणि त्यांनी व्हिडिओ कॉल आला। या संपूर्ण प्रकरणानंतर खरं तर सोशल मीडियावर या क्लिप्स प्रचंड व्हायरल झाल्या, मोठ्या प्रमाणावर गदारोळ उठला। यानंतर खरं तर पोलिसांकडून आणि एकंदरीत प्रशासनाकडून, महसूल प्रशासनाकडून अवैध पद्धतीने मुरुम उत्खनन झालं म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये मुरुम उत्खनन करत असताना ज्या पद्धतीनं अवैध पद्धतीनं मुरुम उत्खनन केलं त्या पद्धतीनं पर्यावरण रक्षण आणि इतर अवैध पद्धती उत्खननाचे कलम आणि सरकारी कामात अडथळा आणल्याची जी कलमं आहेत ती लावण्यात आलेली आहेत। 10 ते 15 जणांवर हा कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती खरं तर आता सध्या पुढे येत आहे। मात्र याबाबत पोलीस खात्याकडून अनेक वेळा गुप्तता पाळली जाते। माध्यमांमध्ये किंवा माध्यमांमध्ये थेट माहिती देण्यास नकार दिला जातोय। मात्र प्रत्यक्षात काल महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं हा संयुक्तरित्या गुन्हा दाखल केलाय। त्यामुळे ज्यांनी अजित पवारांना फोन लावून दिला तेच कार्यकर्ते आता अडचणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच, मात्र संकेत, सगळ्यात महत्त्वाचं, कधीपासनं हे अशा पद्धतीनं मुरुम उत्खनन सुरू होतं आणि त्याकडे कानाडोळा केला जात होता का, थोडक्यात? नाही, खरं तर कानाडोळा केला जात होता का नाही हे प्रश्न खरं तर अनेक प्रश्न यामध्ये अनुत्तरित आहेत। कारण ज्या पद्धतीनं मुरुम उत्खनन झालं त्यावेळेस ज्यावेळेस अंजली कृष्णा आणि इतर अधिकाऱ्यांनी मुरुम उत्खनन करणाऱ्यांना याबाबतचा जाब विचारला त्यावेळेस त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं होतं की ही जी आहे आमच्या टेंडरमध्ये रस्त्याच्या कामासाठी मुरुम उचलतोय आणि आमच्या टेंडरमध्ये याची सरकारकडून रॉयल्टी कट होणार आहे, त्यामुळे हा मुरुम उत्खनन जो आहे हा आम्ही वैध पद्धतीनं करतोय। खरं तर असा वाद खरं तर या अधिकाऱ्यांसोबत घातला गेला होता। मात्र हे संपूर्ण प्रकरणामध्ये कायम वारंवार सोलापूर जिल्ह्यातील वाडा असेल किंवा इतर तालुक्यामध्ये अवैध पद्धतीनं वाळू उपसा असेल किंवा मुरुम उपसा असेल या पद्धतीच्या घटना या नेहमीच घडताना आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच, त्यामुळे अर्थातच अनेक जण संशयाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले आहेत असं म्हणायला हवं। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संकेत।